पुरी जास्त फुगत नाही, जास्त वेळ ती फुगलेली राहत नाही, खुसखुशीत होत नाही. आणि भाजी करायचं म्हटलं तर टेन्शन येते तुम्हालाही सुद्धा ना, तर काहीच टेन्शन घेऊ नका. आज एकदम मस्त पाहुणे येऊ द्या, सणवार असू द्या, काहीही राहू द्या, घरात एकदम मस्त पार्टीचा बेत करायचा आहे तुम्हाला, लहान मुलांना सुद्धा खायला द्यायचा आहे. तर मग अशी टुमटुमीत पुरी आणि भाजी करायची आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा, आईच्या पद्धतीचा आहे, नक्की बघा आणि करा, खा. आणि हा व्हिडिओ मात्र एक लाईक करून सर्व पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मग कसे आहात सर्वजण? चला, आज म्हणलं छानपैकी पुरी आणि भाजी तुमच्यासोबत शेअर करावी. तर त्यासाठी आईनं पहिल्यांदा भाजी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. कशा पद्धतीची, जी गावाकडल्या पद्धतीची भाजी आहे. घरोघर अशीच भाजी करतात आणि हॉटेलमध्ये सुद्धा अशीच साधी सिंपल भाजी असते. तर त्याच्यासाठी साहित्य बघा आईनं काय काय घेतलेलं आहे. अद्रक लसणची पेस्ट आहे, थोडंसं धना पावडर आहे, कढीपत्ता, कांदा आणि कोथिंबीर, टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि बटाटा उकडून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने छान. आणि मसाल्याचा डब्बा आणि इकडं तेल तापलेलं आहे आपलं, थोडंसं गरम पाणी. ही बटाट्याची भाजी तुम्ही सुद्धा गावाकडे जेव्हा गावाकडले हॉटेल्स असतात ना, तिथे एक वेळेस खाऊन बघा. आणि कधी खाल्ला पण असाल तर मला नक्की शेअर करा, सांगा कमेंट बॉक्समध्ये की कशी खाल्ली होती आणि कशी लागली होती भाजी. कोण कोण खाल्लं हे नक्की सांगा. तर आता बघा मस्त तेल तापलेलं आहे, छानपैकी जिरा आणि मोहरी टाकून घ्यायचं. छान बघा तेल किती सुंदर छान तापलेलं आहे की एकदम फुललं जिरा. अशा प्रकारे फोडणी दिली ना तर भाजीसुद्धा खूप छान होते. आणि आता बघा हा कांदा टाकून घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही भाजी करा. बिलकुल कशाचा मसाला नाही, ती शेंगदाण्याचं कूट नाही, कशाचंच काही नाही. साधी सिंपल भाजी एकदम रबरबीत होते. छानपैकी पुरी भाजी तुम्ही खाऊन बघा, मग सांगताल. हिच्या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा. आणि आई ह्याच्यामुळे ना शेंगदाण्याच्या तेलामध्ये भाजी करत आहे, की सुवास येत आहे ना, खूपच छान. आणि आता टाकून घेऊया आपण ताजी वाटलेली अद्रक लसणाची पेस्ट. ही नक्की टाका, अद्रक लसूण स्किप करू नका. आणि मग खूप छान होते भाजी. आम्ही सुद्धा भरपूर वेळेस टाकत नाही, पण आज ह्या भाजीला मात्र नक्की टाकलं. घ्यायचा आपला टोमॅटो. कांदा छान भाजलेला आहे, अद्रक लसूणसुद्धा छान तळून घेतलेला आहे आईनं, कच्चं ठेवायचं नाही. आणि आता छान आपला टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटोलासुद्धा छान परतून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं टोमॅटोवर. आता सर्व छान भाजते आणि छान भाजून घ्या. एकदमच काही पाणी ते टाकायचं, मसाले टाकायचं काही करायचं नाही. आणि थोडासा कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा. ही धना पावडर आहे, ही धना पावडरसुद्धा चांगला 1-1.5 चमचा ती टाकून घ्यायची. जिरा आईनं फोडणीत टाकलं होतं म्हणून जिरा पावडर घातलेली नाही. आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची. आता बघा किती मस्त एकदम किती छान झालेलं आहे, बघितलं का? असं छान भाजून घ्यायचं. आता आपण टाकूया याच्यामध्ये आपले पावडर मसाले जे असतात ते. मिरची पावडर, थोडीशी बेडकी मिरची पावडर, जी आमची घरगुती आहे, आणि बेडकी, ते दोन्ही. आणि आता बेतानं मीठ टाकायचं. आपण पहिल्यांदा मीठ टाकलं होतं त्याच्यानुसार. शकता किती छान झालेला आहे आपला बटाट्याचा मसाला. आणि आता हा मसाला छान भाजून घेतलेला आहे एकदम मस्त. आता टाकून घेऊया आपले उकडलेले बटाटे. आणि हे बघा अशा प्रकारे थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आई फोडणीमध्ये. आणखी थोडंसं फोडणीमध्ये, कधीही फोडणीत कोथिंबीर टाकायची. आणि आता हा बटाटा आहे ना, तो कापून घ्यायचा नाही. आई कशा पद्धतीनं करत आहे तशा पद्धतीनं हातानं मोडून टाकायचा. म्हणलं तर हीच भाजी असते गावाकडे, खरी पद्धत त्यांची ना ही असते. त्यांनी कधीच कापून टाकत नाहीत बटाटा. हे बघा अशा प्रकारे मॅश करायचा आणि टाकायचा. तर ही भाजी इतकी भारी होते ना, ह्याला कशाचा शेंगदाण्याचा कूट लागत नाही, कशाचं काही लागत नाही. भाजी खूप छान दाटसर होती आहे आणि खायला पण. आणि थोडासा बटाटा आहे ना बारीक करून सुद्धा घातलेला आहे. हे बघा अशा प्रकारे किती छान उकडून घेतलेला आहे बटाटा. गावाकडे त्यांना सर्व काही मिळत नाही, तर त्यांनी मिळणाऱ्या वेळेस सुद्धा अशी छान पुरी भाजी कशा पद्धतीने करायचं ते तसं करतात. हे बघा असं आता किती छान झालेलं आहे एकदम. बटाटा त्याच्यामध्ये मिक्स होतो. अशी सुद्धा सुकी भाजी तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता, पण आपल्याला पुरीसोबत खायची आहे म्हणून थोडंसं पाणी टाकायचं, रस्सेदार भाजी करायची. आणि आता टाकून घ्यायचं आपण गरम पाणी. का तर बटाटा उकडलेला होता, जास्त वेळ शिजवायची गरज नाही. आणि आपल्याला लागेल तेवढं आपण पाणी मध्ये ॲडजस्ट करायचं. गरम पाणी आहे, त्यामुळे थंड पाणी टाकायचं नाही. आता तुम्हाला ही भाजी अशी दिसत आहे. पुन्हा ही मस्त रबरबीत होती आहे भाजी. हे बघा अशा प्रकारे. आता छान ह्याला थोडीशी उकळी येऊ देऊत आपण.
मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा थोडंसं गुळाचा खडा टाकायचा, थोडासा, जास्त नाही. आणि हे बघा भाजीला किती छान एकदम कट येत आहे. अशीच भाजी करायची, छान होते बघा. हो का किती सुंदर. आता शिजल्याच्या नंतर पाणी कमी झालं का नाही, आणखी थोडं होते. तुम्ही बघा मी दाखवते. एक तुम्हाला टिप सांगते आई, भाजी चवदार होण्यासाठी, चविष्ट होण्यासाठी मस्त आपलं घरचं गाईचं तूप आहे आणि ते 1 चमचभर टाकून घ्यायचं. चमच 2 चमच छान टाकून घ्यायचं. सगळ्यांच्या पोटात जाते आणि खायला पण छान. ते तूप म्हणलं तर ते गरम झालं म्हणून ते आपल्यासाठी चांगलंच आहे. कच्चं तूप खाईपर्यंत असं करून खायचं. कुणाला वरून खायला आवडत नाही म्हणून असं भाजीत टाकायचं. हे बघा भाजी इतकी छान होती की नाही, खाल्ल्यानंतर म्हणचाल करून बघा, खा आणि मला नक्की सांगा. आणि आता वरून टाकायची कोथिंबीर. आपली भाजी आता शिजत आलेली आहे मस्तपैकी. हे बघा आता आपली भाजी रेडी झालेली आहे. आता मी पीठ मळून घेते. पीठ मळायचं तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं. आपली भाजी शिजलेली आहे, रेडी झालेली आहे. आपण बंद करून घेऊया आणि पीठ मळून एकदम खुसखुशीत. जास्त वेळ टम्म फुगलेले राहायचे असले तर अशा पद्धतीने, आईच्या पद्धतीने एक वेळेस पुरीचं पीठ मळून बघा. हे बघा अशा प्रकारे. आमचं लाल मीठ असते जे एकादशीला खात होते. आणि आता सगळं काही टाकणार आहे काही. हे बघा पुरीचं पीठ आहे, हे सुद्धा टाकायचं याच्यामध्ये. आणि हा रवा, 2 चमचे रवा आणि 2 चमचे चणा डाळीचं पीठ. ह्याच्यानं पुरी जास्त वेळ फुगून राहते. आणि साखर, कलर खूप सुंदर येते साखरेनं. आणि हरभऱ्याच्या डाळीच्या पिठानं खुसखुशीत राहतात आणि रव्यानं जास्त वेळ फुगलेली राहते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपण गरम तेल. हे बघा अशा प्रकारे. आता हे तेल संपूर्ण पिठाला लावून घेऊया आपण. गरम आहे त्यामुळे बघून का. साधं पाणी घ्यायचं, नॉर्मल पाणी, आणि घालून मस्त घट्ट पीठ चुरायचं. एकदमच असं पातळ करायचं नाही आणि घट्ट चुरायचं कधीही पीठ. तुम्हाला मी चुरल्यानंतर दाखवते. तर बघू शकता इथं पीठ एकदम छान मळलेलं आहे. मी वरून तेलसुद्धा टाकलेलं नाही, मध्येच टाकलेलं. हे बघा किती घट्ट चुरलेलं आहे मी पीठ. आता आपण ह्याला झाकून ठेवूया 1-10 मिनिट. आपलं पीठ किती छान भिजले. आणि अशी छोटे असे चांगले इतके एक उंडे करून घ्यायचे. आता आपण घरचे राहतात हे पुऱ्या, जास्तही छोटे करायचे नाही, विकतचे केल्यासारखं छान होतात. आता मी उंडे करून घेते, मग तळते वेळेस तुम्हाला दाखवते. कोणत्याही पद्धतीने करू शकता. मी एकच मोठा उंडा घेऊन त्याच्या पुऱ्या पण लाटणार आहे आणि काही आशे पण केलेले आहे. आणि इकडे आईनं छानपैकी तेल तापवायला ठेवलं आहे, मग तुम्हाला दाखवते. आता मी एक अशी चपाती लाटून घेतलेली आहे. बघूया असं डब्बा, आपल्या डब्याचं झाकण असतं ना, जसं असेल तसं करायचं. कोणत्याही गोष्टीला मागे हटायचं नाही. हे बघा अशा प्रकारे मस्त होतात, एक साईजचे होतात. हे बघा झाले का नाही मस्तपैकी. तेल तापले का नाही ही सुद्धा एक टिप आहे. आणि तुम्ही बघू शकता आता ते बघा तेलामध्ये छोटासा टाकून बघितलं ना पीठ, तर ते तळत आहे एकदम आणि करपतही नाही. म्हणलं तर आता परफेक्ट तेल झालेलं आहे आपलं. पुरी टाकते वेळेस गॅस मोठाच राहू द्या, नाहीतर एकदम कच्ची राहील आणि पुरी फुगणार नाही. ही बघा अशा प्रकारे लांबच सोडायचं, एकच बाजूनं तळू द्यायचं, एकदमच त्याला पलटी आलटी करायचं नाही. ती बघा खूप छान फुगते. आणि मग दुसऱ्या बाजूनं पलटी करायचं. आणि ती पुरी बघा एकदम बिना तेलकट, खुसखुशीत, जास्त वेळ फुगलेली राहणारी आणि कलर खूप सुंदर येतो अशा प्रकारे. हे बघा आता मी दुसरी टाकून घेते. एक छान फुगत आहेत. आणि इथं सुद्धा बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे, एकदम मस्त. हे बघा अशा प्रकारे काढायचं, एक साईजचे एकदम छान. तासच करून ही सुद्धा मी तळून घेते. आणि ते जास्त पुरी पातळ लाटायची नसते, इतकी जाडी ठेवायची पुरीची. आणि हे बघा इकडे सुद्धा पुऱ्या छान आई तळत आहे. आणि इकडे बघा किती सुंदर एकदम टुमटुम पुऱ्या आपले मस्तपैकी. हे बघा असे एक सुद्धा पुरी तुम्ही पूर्ण 2 तास पुऱ्या उतरणार नाहीत तुमचे अशा पद्धतीने. बघा का आहे की इतके सुंदर फुगत आहेत. आणि हे बघा हे सुद्धा आता आम्ही सर्व असेच करून घेतो, मग तुम्हाला मी प्लेट गार्निशिंग करून दाखवते. असे छान पुऱ्या राहण्यासाठी तेल लावून लाटायचं. इथं आई एकदम सुंदर पद्धतीने गार्निशिंग, माझी आई कशा पद्धतीने गार्निशिंग करते ते बी नक्की सांगा. तुम्हाला आवडतंय का आईच्या पद्धतीने गार्निशिंग केलेलं बघायला, खायला नक्की सांगा. हे बघा किती मस्त छानपैकी डिश घेऊन त्याच्यामध्ये गोल कांदा, लिंबू,
कोथिंबीर आणि हिरवी मिरची. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा गावाकडे अशाच पद्धतीने खातात. अशा पद्धतीने एक वेळेस खाऊन बघा. आणि आईनं बघा किती मोठ्या मोठ्या पुऱ्या केलेल्या आहेत. अशा पुऱ्या आपण बालाजी साईडला जातो ना तिरुपतीला, तिथं अशाच करतात. आणि हे बघा गावाकडे असे घरचं राहते, असे छोटे छोटे करत नाहीत, मोठ्या मोठ्या पुऱ्या भाजी एकदम एक मस्त करतात. बघताल तुम्ही किती उशीर झालाय तरी आमच्या पुऱ्या आणखीही उतरत नाहीत. ही बघा पुरी बिलकुल तर उतरत आहे का बघा. तर तुम्ही आईच्या पद्धतीनं असं चणा डाळीचं पीठ, रवा आणि साखर टाकून बघा. ही पुरी बघा किती माझ्या हाताला पोळत सुद्धा नाही बघा. आणि किती उशीर झाली आणि ही पुरी बघा किती मस्त आहे, एकदम छान. तुम्ही सुद्धा अशी करा. आणि आता बघूया भाजी. आईच्या भाजीचा कलर बघा तुम्ही कसा झालेला आहे, बापरे एकदम सुंदर. तर ही भाजी तुम्ही सुद्धा करून बघा. तुम्ही बघा भाजीचा व्हिडिओ, एकदम काहीच घातलेलं नाही आईनं, तरी भाजी बघा किती छान दाटसर झालेली आहे. अशी भाजी मस्तपैकी करायची. भाजी आणि पुरीचा आस्वाद घ्यायचा छानपैकी. काल एकादशी होती, आज आहे द्वादशी. देवांना काल आपण थालीपीठ निवद दाखवलेलं होतं, तर आज पुरी भाजी नक्की दाखवावंच लागते. तर त्यामुळे आईनं अशा पद्धतीने केलेला आहे सगळा स्वयंपाक. तर कसा वाटला नक्की सांगा. पुरी भाजी आता देवाला नैवेद्य ठेवून घेऊया. तर चला मग आपण देवाजवळ ठेवून घेऊया. आपले विठ्ठल रुक्मिणी स्वामी समर्थ सगळे आहेत. आमचं घर खूप छोटंसं आहे, तरी आम्ही तेवढ्यामध्ये सर्व काही करतो. बघा आता तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करा. आम्हाला सगळ्याला खूप खूप भरभरून आशीर्वाद द्या. आमचं आता नवीन घर होऊ द्या म्हणून. हे बघा किती सुंदर देवपूजा आज विजयनं किती छान पद्धतीने केलेली आहे. इथं आमचे बाळ गोपाळ आहेत मस्तपैकी. आणि हे बघा अशा प्रकारे आम्ही नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. कसं वाटलं मग मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.